आकाशवाणी नागपूर. आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मतं ऐकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक बैठक घेणार आहेत. नीती आयोगाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयोगाचे इतर सभासद या बैठकीला हजर असतील. कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये एकमत झालं असून 81 जागांपैकी 36 जागांवर भाजप निवडणूक लढवणार आहे. शिवसेना 30 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तिसऱ्या आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रित निवडणूक लढवत आहेत. यामध्येही काँग्रेसचे उमेदवार सर्वाधिक असतील. नागपूर महानगरपालिकेतर्फे नववर्षाच्या स्वागतासाठी रंग, सुगंध आणि सौंदर्याचा महोत्सव पुष्पोत्सव 2026 गुरुवार 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत शहरातील 10 उद्यानांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. या पुष्पोत्सवात शहरातील विविध उद्यानं विशेष संकल्पनांवर सजवण्यात येणार आहेत. उद्यानांच्या रोजच्या वेळेनुसार नागरिकांना या उत्सवाचा आनंद घेता येणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील सर्व मालमत्ताधारकांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी राबवण्यात येत असलेल्या विशेष सवलत योजनेअंतर्गत 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवळ शेवटचे 3 दिवस मालमत्ता करावरील शास्ती म्हणजे दंड पूर्णतः 100% माफ करण्यात येणार आहे. कतारमधील दोहा इथं झालेल्या फिडे जागतिक रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात युवा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी यानं कांस्य पदक जिंकलं, तर महिला गटात ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिनं 3रं स्थान पटकावलं. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जागतिक रॅपिड स्पर्धेत पदक जिंकणारा अर्जुन हा दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल अर्जुन आणि कोनेरू हम्पी यांचं अभिनंदन केलं आहे. विदर्भात आज गोंदिया इथं 8.8 अंश सेल्सिअस इतकं सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं. गोंदिया पाठोपाठ नागपूर आणि यवतमाळ इथं 9.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भात थंडीचा कडाका कायम असून आगामी काही दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.